माझ्या मैत्रिणीचे बाबा मला आवडायला लागले होते. त्यांच्यासोबत वेळ घालवणं मला देखील खूप आवडत होतं. एका दिवशी मी गाडीत त्यांच्यासोबत जात होते. त्यावेळी त्यांनी संधी साधून जे काही केलं, ते सगळं मी सांगणार आहे. ही काही काळापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं. माझ्या मैत्रिणीने तिच्या लग्नासाठी मला आधीच बोलावलं होतं. जेव्हा मी तिच्या बाबांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांना पाहून मला विश्वासच बसत नव्हता की ते माझ्या मैत्रिणीचे बाबा आहेत, कारण ते खूपच स्मार्ट दिसत होते. पहिल्याच भेटीत मी मनाशी विचार करू लागले, काश ते माझ्याशी बोलले असते. पण मला हे ठाऊक नव्हतं की त्या लग्नात माझ्यासोबत असं काही घडणार आहे. जेव्हा सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले, तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या बाबांनी मला तसा इशारा केला. माझं नाव करिश्मा आहे. माझं वय 29 वर्षे आहे. मी लखनौची रहिवासी आहे. माझा रंग गोरा आहे आणि लोक म्हणतात की मी दिसायला खूप सुंदर आहे. आमच्या परिसरातील मुलं माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतात, पण मी त्यांना फारसा महत्त्व देत नाही. 3 वर्षांपूर्वीच माझ्या नव्याशी घटस्फोट झाला होता. आमची काही मुलं नव्हती, कारण लग्नानंतर आमचं नातं कधीच चांगलं नव्हतं. माझ्या नव्याबरोबर मला कधीच समाधान मिळालं नाही. घटस्फोटानंतरही मला राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी कधीच अडचण आली नाही, कारण मी माझ्या कमाईतून माझा खर्च भागवत होते. नंतर मी एक स्वतंत्र घर घेतलं आणि एकटी राहायला सुरुवात केली. एके दिवशी माझ्या कॉलेजमधील सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा, मोनिकाचा फोन आला. खूप दिवसांनी तिचा कॉल आला होता. तिनं मला सांगितलं की तिचं लग्न ठरलं आहे. मी तिला शुभेच्छा दिल्या. तिनं मला सांगितलं, तुला लग्नाच्या काही दिवस आधी माझ्या घरी यायला हवं. ती माझी खूप खास मैत्रीण असल्यामुळे तिनं मला आधीच बोलावलं. मी म्हटलं, ठीक आहे, मी येईन. यानंतर ती मला रोज फोन करायला लागली. ती परत विचारायची की मी कधी येणार आहे. मी प्रत्येक वेळी सांगायचे की मी लग्नाच्या एका आठवड्यापूर्वी येईन. शेवटी एक दिवस तिचा कॉल आला आणि तिनं सांगितलं की आता लग्नाला फक्त 1 आठवडा बाकी आहे. मी विचार करत होते की आजकाल कोणाच्या घरी लवकर जाणं योग्य नाही वाटत, पण तिचं बोलणं टाळणंही अवघड होतं. मी तिला वचन दिलं की मी संध्याकाळपर्यंत निघेन. मी माझं सगळं सामान पॅक केलं आणि त्यात संध्याकाळी मोनिकाच्या घरी जाण्यासाठी बस पकडली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्या घरी पोहोचले. मोनिका स्वतः मला बसस्टँडवर घेण्यासाठी आली होती. तिनं मला घरातील सगळ्यांशी ओळख करून दिली. माझं सामान एका खोलीत ठेवलं आणि म्हणाली, ही तुझी खोली आहे. इथेच तुझं सामान लावून घे. कोणी तुला डिस्टर्ब करणार नाही. थकव्यामुळे मी काही वेळ झोपून गेले. उठले तेव्हा संध्याकाळ झाली होती. तयार होऊन मी खाली आले, तेव्हा मोनिकानं मला तिच्या जवळ बोलावलं. ती तिच्या लग्नाचे कपडे दाखवत होती. तिथेच समोर एक व्यक्ती बसले होते, जे मला वारंवार बघत होते. मला माहीत नव्हतं की ते मोनिकाचे बाबा, गोविंदजी आहेत. त्यांचा बघण्याचा प्रकार थोडा विचित्र वाटत होता. थोड्या वेळानं मी मोनिकाकडे त्यांच्याबद्दल विचारलं. तिनं सांगितलं की ते तिचे बाबा आहेत आणि आता रिटायर झाले आहेत. दिवसभर खूप गडबड होती. संध्याकाळी जेवण झालं आणि सगळे झोपायला गेले. रात्री मला झोप येत नव्हती. मी फक्त गोविंद अंकल यांच्याबद्दलच विचार करत होते. तेव्हा मी मोनिकाला माझ्या खोलीत बोलावलं. आम्ही दोघी गप्पा मारत होतो. इतक्यात गोविंद अंकल मोनिकाला शोधत आमच्या खोलीत आले. त्यांची उपस्थिती मला थोडी अस्वस्थ वाटत होती. ते सहज आणि नम्रपणे बोलत होते, पण त्यांचा व्यक्तिमत्व इतकं आकर्षक होतं की त्यांच्या बोलण्यात काहीतरी खास जाणवत होतं. त्यांचा अनुभव आणि निरागसतेचा संग माझ्या मनाला विचलित करत होता. मी मोनिकाकडे पाहत होते, पण ती तिच्याच गप्पांमध्ये गुंतलेली होती. मला काही कळत नव्हतं की या परिस्थितीला कसं सामोरं जायचं. गोविंदजी उठून निघून गेले, पण त्यांचं जाणंही माझ्या मनाला शांत करू शकलं नाही. मी विचार करत राहिले की त्यांच्या उपस्थितीनं मला अशा प्रकारची अस्वस्थता का होत होती.
हे माझ्या भूतकाळातील एखाद्या अपूर्ण गोष्टीशी जोडलेलं होतं का? किंवा मग हे काहीतरी वेगळं होतं का? त्यांचे शब्द, त्यांचे डोळ्यांचे भाव आणि त्यांचं व्यक्तिमत्व माझ्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचलं होतं. हे सगळं माझ्यासाठी नवीन आणि अनपेक्षित होतं. या विचारांसह मी रात्री झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोनिकानं दार ठोठावलं आणि सांगितलं, "नाश्ता तयार आहे." मी अनमनेपणाने तयार झाले आणि खाली गेले. नाश्ता करताना गोविंदजी म्हणाले, "आज बाजारात चला, थोडी खरेदी करायची आहे." त्यांच्या या प्रस्तावावर मी थोडी अस्वस्थ झाले, पण त्यांच्या सोबत जाण्याचं मान्य केलं. बाजारात आम्ही बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या, पण माझं मन प्रत्येक क्षणी त्यांच्या दिशेनेच ओढलं जात होतं. मी स्वतःला विचारत होते, हे योग्य आहे का? मला त्यांच्याविषयी अशा प्रकारे विचार करणं योग्य आहे का? माझ्या मन आणि मेंदूमध्ये एक प्रकारची लढाई सुरू होती. संध्याकाळी आम्ही जेव्हा घरी परतलो, तेव्हा गोविंदजी बागेत बसले होते. मोनिकानं मला सांगितलं, "तू बागेत बस, मी आतून चहा घेऊन येते." ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी गोविंदजींशी एकटीने बोलत होते. त्यांनी माझ्या कामाबद्दल, माझ्या आवडीनिवडींबद्दल आणि जीवनाबद्दल विचारलं. त्यांचं बोलणं सहज आणि नम्र होतं, ज्यामुळे मी अंतर्मनातून प्रभावित होत होते. मी माझ्या घटस्फोट आणि त्याच्याशी संबंधित अनुभवांबद्दल थोडंसं शेअर केलं. त्यांनी खूप संयमाने माझ्या गोष्टी ऐकल्या. त्यांच्या चेहऱ्यावर ना सहानुभूती होती, ना टीका. त्यांच्या डोळ्यांमध्ये फक्त एक खोल समज होती. त्या रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत झोपायला गेले, तेव्हा मला जाणवलं की मी नकळतच त्यांच्याविषयी जास्त विचार करत आहे. या भावना माझ्यासाठी अगदी नवीन होत्या. मी स्वतःला विचारत राहिले, हे माझं एकटेपण आहे, जे मला त्यांच्या दिशेने ओढत आहे का? दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याशी बोलणं टाळायला लागले, पण त्यांची उपस्थिती प्रत्येक वेळी मला जाणवत होती. जितका मी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते, तितकंच मी त्यांच्या जवळ जात होते. मोनिकानं कदाचित माझ्या मनःस्थितीचा अंदाज घेतला होता. एका दिवशी तिनं विचारलं, "तू ठीक आहेस ना? मला वाटतं की तुला काहीतरी त्रास होत आहे." मी तिला टाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "सगळं ठीक आहे." पण तिनं आग्रह करत विचारलं, "जर काही आहे, तर तू माझ्याशी बोलू शकतेस." तिच्या गंभीरतेनं माझं मन भरून आलं, पण मी गोविंदजींबद्दल काहीही सांगण्याची हिंमत करू शकले नाही. त्या संध्याकाळी मोनिकानं एक छोटीशी पार्टी ठेवली होती. त्यात जुने मित्र आणि कुटुंबातील सदस्य सामील झाले होते. पार्टीदरम्यान मला जाणवलं की गोविंदजी पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत काहीतरी होतं, जे मला अस्वस्थ करत होतं. थोड्या वेळाने मी बाहेर बागेत गेले. थंड वाऱ्यात मला वाटलं की कदाचित एकटं राहून मन शांत होईल. तेव्हाच गोविंदजी देखील तिथे आले. त्यांनी म्हटलं, "तू काहीशी अस्वस्थ वाटत आहेस. जर तू सांगू इच्छित असशील, तर माझ्याशी बोलू शकतेस." त्यांच्या आवाजात तोच सुकून देणारा गांभीर्य होता. मी आधी शांत होते, पण नंतर माझ्या मनाचं ओझं हलकं करायचं वाटलं. मी त्यांना माझ्या एकटेपणाबद्दल, घटस्फोटाबद्दल आणि त्यातून आलेल्या रिक्ततेबद्दल सांगितलं. त्यांनी खूप संयमाने माझ्या गोष्टी ऐकल्या आणि म्हणाले, "जीवनात काही नाती आपल्याला तोडून टाकतात, पण काही नाती आपल्याला पुन्हा जोडतात सुद्धा. आपल्याला फक्त योग्य वेळ आणि योग्य व्यक्तीची वाट पाहायला हवी." त्यांचे शब्द माझ्या मनाला भिडले. त्या क्षणी मला जाणवलं की मी त्यांच्याविषयी एक विचित्रसा जोड निर्माण होत असल्याचं अनुभवत आहे. त्यांच्या बोलण्यात ती खोली आणि समज होती, जी मला सुकून देत होती. त्या रात्री मी खूप वेळ जागी होते. माझी अस्वस्थता आता एका विचित्र सुकूनमध्ये बदलू लागली होती. मला कळत नव्हतं की हे योग्य आहे की अयोग्य, पण इतकं मात्र निश्चित होतं की माझं मन आता गोविंदजींकडे ओढलं जात होतं. पुढच्या काही दिवसांत मी प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीवर गोविंदजींचा विचार करू लागले. मी स्वतःलाच विचारलं, हे फक्त आकर्षण आहे का, की मी खरंच त्यांच्यासाठी काहीतरी जाणवू लागले आहे?
मला समजून घ्यायचं होतं की माझं मन काय इच्छितं आणि हे सगळं कुठवर जाईल. गोविंदजींबद्दलच्या माझ्या भावना दिवसेंदिवस अधिक गहिऱ्या होत होत्या आणि यामुळे मला आतून प्रचंड गोंधळ वाटत होता. मला कळत नव्हतं की या भावनांना कसं हाताळायचं. हे योग्य आहे का? मला त्यांच्याविषयी अशा प्रकारे विचार करणं योग्य आहे का? ते मोनिकाचे वडील होते आणि मी या नात्याला दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात पाहू शकत नव्हते. एके दिवशी मोनिकानं मला सांगितलं, "माझे पप्पा तुझ्याबद्दल खूप बोलतात. म्हणतात की तू खूप समजूतदार आणि संवेदनशील आहेस." हे ऐकून मी क्षणभरासाठी थक्क झाले. मी स्वतःला सामान्य दाखवायचा प्रयत्न करत म्हणाले, "असं काही नाही. ते फक्त मोठे आहेत. म्हणून कदाचित असं म्हणत असतील." पण मोनिकाच्या या शब्दांनी माझ्या मनात मोठी खळबळ माजवली. त्या दिवसानंतर मोनिकानं अचानक जाहीर केलं की तिला कामाच्या निमित्ताने काही दिवस बाहेर जावं लागेल. तिनं सांगितलं, "तू इथेच राहा. पप्पा एकटे असतील. तुझ्या राहण याने थोडा बदल होईल." मी गोंधळून गेले, पण मोनिकानं हसत सांगितलं, "काळजी करू नकोस. पप्पा तुझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतील." मोनिकाच्या जाण्यानंतर घरी फक्त मी आणि गोविंदजी उरलो होतो. सुरुवातीला मी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, पण ते नेहमी खूप सहज आणि नम्र वागायचे. एका संध्याकाळी, जेव्हा पाऊस पडत होता, मी बाहेर बाल्कनीत बसले होते. गोविंदजीही तिथे आले. त्यांनी विचारलं, "तुझ्या चेहऱ्यावर नेहमी काहीतरी लपलेला दुःखाचा भाव दिसतो. तुला असं वाटतं का की जीवनातून आनंद संपला आहे?" त्यांच्या या प्रश्नाने माझ्या आतल्या भावना उघड झाल्या. मी त्यांना सांगितलं, "कधी कधी असं वाटतं की माझं आयुष्य फक्त एक पोकळी आहे. मी खूप प्रयत्न केले, पण मी ती पोकळी भरू शकले नाही." गोविंदजींनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, "पोकळी ही नेहमी चुकीच्या गोष्टी निघून जाण्यासाठी आणि योग्य गोष्टी येण्यासाठी जागा तयार करते. कदाचित तुझ्या आयुष्यात काही चांगलं येऊ घातलं असेल. फक्त स्वतःला त्या बदलासाठी तयार ठेव." त्यांचे हे शब्द मला आतपर्यंत भिडले. मी पहिल्यांदाच जाणवलं की गोविंदजींसोबतचं माझं बोलणं नेहमीच मला दिलासा देतं. हा एक असा सुकून होता, जो मी खूप काळापासून अनुभवला नव्हता. त्या रात्री मी खूप वेळ जागी राहिले आणि विचार करत राहिले, मी त्यांना माझ्या मनातील गोष्टी सांगू शकते का? हे योग्य ठरेल का? दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही दोघं चहा पित होतो, तेव्हा मी धीर करून त्यांना विचारलं, "जर तुम्हाला असं एखादं व्यक्ती आवडतं असेल, पण परिस्थिती कठीण असेल, तर तुम्ही काय कराल?" त्यांनी हसत उत्तर दिलं, "प्रत्येक नात्याची सुरुवात परिस्थितीवरून नव्हे, तर मनावरून होते. जर ते नातं खरं असेल, तर परिस्थिती स्वतःच त्याला योग्य मार्ग दाखवते." त्यांच्या या शब्दांनी माझ्या आत सुरू असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. मला जाणवलं की मी त्यांच्या प्रती जे काही जाणवत होते, ते फक्त एक आकर्षण नव्हतं. ते माझ्या आयुष्यातील त्या पोकळीला भरत होते, जी मला खूप काळापासून त्रास देत होती. आता प्रश्न असा होता की मला माझ्या मनातलं सांगायला हवं का, की या भावनांना मनात दाबून शांतपणे त्यांच्या मैत्रीचा सन्मान करायला हवा? माझं मन आणि हृदय दोघंही गोंधळात होतं. पण इतकं मात्र नक्की होतं की गोविंदजींबद्दलच्या माझ्या भावना माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनल्या होत्या. काही दिवस अजून गेले. घरात गोविंदजी आणि माझ्या गप्पा सहज होत होत्या, पण माझ्या मनात त्यांची उपस्थिती अधिक खोलवर ठसा उमटवत होती. मी स्वतःला रोखायचा प्रयत्न करत होते, पण प्रत्येक वेळी त्यांचा अनुभव आणि त्यांच्या बोलण्यात दडलेली समजूतदारपणा मला अधिक त्यांच्या जवळ नेत होती. एका संध्याकाळी गोविंदजी बाहेर बागेत बसले होते. हलकासा गार वारा वाहत होता आणि वातावरण खूप शांत होतं. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले. हा असा क्षण होता जिथे शब्दांची गरज नव्हती. अचानक गोविंदजी म्हणाले, "तुझ्या चेहऱ्यावर एक अजबसा गोंधळ दिसतोय. तुला काही सांगायचं का?" त्यांच्या या प्रश्नाने मी हादरले. मी काही बोलू शकले नाही. माझ्या मनात खूप काही होतं, पण काय सांगावं हे समजत नव्हतं.
शेवटी मी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, गोविंदजी, मला तुमच्याशी काहीतरी सांगायचं आहे, पण मला भीती आहे की तुम्ही मला चुकीचं समजू नका. गोविंदजींनी सहजतेने उत्तर दिलं, तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. जे काही आहे ते स्पष्टपणे सांग. मी थोडं थांबून म्हणाले, तुमच्या बोलण्याने आणि तुमच्या उपस्थितीने मला खूप सुकून दिला आहे. तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटतं. कदाचित मी हा स्वतःला समजून घेऊ शकते, पण मला माहीत नाही की हे सगळं बरोबर आहे का चूक. तुमच्याबद्दल जे काही वाटतं ते फक्त माझ्या एकटेपणाच परिणाम आहे का, की हे काहीतरी वेगळं आहे. गोविंदजी काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यांमध्ये खोल विचार दिसत होता. मग ते म्हणाले, तुझ्या भावना चुकीच्या नाहीत. जीवनात असं होतं की जेव्हा कोणी आपल्या भावना समजतं आणि आपल्याला खरा दिलासा देतं, तेव्हा आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. मी घाबरत विचारलं, पण तुम्हाला काय वाटतं, हे सगळं योग्य आहे का? गोविंदजींनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, आपल्या परिस्थिती वेगळ्या आहेत. तू तुझ्या आयुष्यात खूप काही सोसलं आहेस आणि तुला पुन्हा आनंदी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मला हे ठरवायला थोडा वेळ हवा की मी तुला ते सगळं देऊ शकतो का जे तुला हवं आहे. कारण हे नातं फक्त भावनांचं नाही, तर जबाबदारीचंही आहे. त्यांच्या या शब्दांनी मला दिलासा मिळाला आणि थोडी भीतीही वाटली. मला कळत होतं की गोविंदजी माझ्या भावना समजत होते. पण मोनिकाचं नाव आमच्यामध्ये एक अदृश्य भिंतीसारखं उभं होतं. मी हे अजिबात नको होतं की मोनिकासोबतचं त्यांचं नातं बिघडावं. पुढचे काही दिवस मी आणि गोविंदजींनी सहजता ठेवली, पण आमच्यातली ही सांगितलेली गोष्ट दोघांनाही प्रभावित करत होती. मी त्यांच्याशी बोलायचं ठरवलं होतं, पण प्रत्येक वेळी याचा विचार करायचे की मोनिकाला त्रास होऊ नये. काही दिवसांनी मोनिका परत आली. ती नेहमीप्रमाणे आनंदी आणि उत्साही होती, पण एका दिवशी तिनं मला विचारलं, तू आणि पप्पा बऱ्याच वेळा एकत्र वेळ घालवता, सगळं ठीक आहे ना? माझं मन जोरात धडधडायला लागलं. मी सहजतेने उत्तर दिलं, हो, सगळं ठीक आहे. ते फक्त मोठे आहेत आणि त्यांच्या बोलण्याने मला समजून घ्यायला मदत होते. मोनिकानं काही वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग हसत म्हणाली, पप्पा असेच आहेत. ते प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तिचं बोलणं ऐकून मला दिलासा वाटला, पण माझ्या मनात भीती बसली की जर मोनिकाला माझ्या भावना कळल्या तर काय होईल. गोविंदजी आणि मी अजूनही एकमेकांकडे आकर्षित होतो, पण आम्ही या गोष्टीवर सहमती दर्शवली की आम्हाला वेळ द्यायला हवा. मी म्हणाले, मला माहीत नाही की पुढे काय होईल, पण इतकं मात्र कळतंय की तुमची उपस्थिती माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. गोविंदजी हसत म्हणाले, जर आपल्या भावना ख्या असतील, तर वेळ स्वतःच योग्य मार्ग दाखवेल. सध्या आपल्याला हे इथेच थांबवायला हवं आणि परिस्थिती बिघडण्यापासून रोखायला हवं. हे ऐकून मला थोडा दिलासा मिळाला, पण माझ्या मनात अजूनही आशा होती की कदाचित एक दिवस सगळं ठीक होईल. मी ठरवलं की मी माझ्या हृदयातील भावनांना सांभाळत माझं आयुष्य पुढे नेईन आणि पाहीन की वेळ मला कुठे घेऊन जातो. गोविंदजी आणि मी आमच्या भावना आवरून एकमेकांपासून थोडं अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. हे सोपं नव्हतं, कारण त्यांच्यासोबत घालवलेले क्षण माझ्या यातील सर्वात शांततादायक क्षणांपैकी एक होते. मित्रांनो, या गोष्टीचं उद्दिष्ट कोणाचंही मन दुखावणं किंवा कोणत्याही अनैतिक गोष्टींचं समर्थन करणं नाही. फक्त तुम्हाला जागरूक करणं आणि सतर्क राहण्याचं स्मरण करून देणं आहे. समाजात अशा घटना टाळण्यासाठी तुम्ही सतर्क राहा आणि इतरांनाही सतर्क करा. जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.